नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण 2026 मध्ये 70,000 जागा या ठिकाणी भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर ही भरती कोणकोणत्या विभागात येणार आहे, ऑलरेडी 6 व्हिडिओ बनवलेले आहे। हा जो व्हिडिओ 7व्या क्रमांकाचा असणार आहे। आज आरोग्य मंत्र्यांनी तुमच्याकडे एक आनंदाची बातमी दिलेली आहे। तर बघा ही बातमी काय आहे। तर बघा मित्रांनो, 25 मार्च ठीक आहे, काल ही अपडेट त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे। नागरिकांना सुरळीत आरोग्य सेवा मिळावी यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल तसेच एखाद्या उपकेंद्रामध्ये सुद्धा कम्युनिटी हेल्थ ऑफिसर असावा या दृष्टीने आरोग्य विभागाकडून 5 ते 6,000 पदे भरण्यात येणार आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, हे खूप आनंदाची बातमी आहे। तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहे। जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि उपकेंद्र या ठिकाणी 5 ते 6,000 पदांची भरती या ठिकाणी केल्या जाणार आहे। असा निर्णय जे राज्याचे आरोग्य मंत्री आहे प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेला आहे आणि त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे। तर या ज्या 5 ते 6,000 जागा भरल्या जाणार आहे, यामध्ये गटक आणि गड्ड या सर्व प्रकारच्या पदांचा समावेश असणार आहे। तसेच यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या पण जागा भरल्या जाणार आहे। तर 5 ते 6,000 जागेला मान्यता मिळालेली असून तर जाहिरात केव्हा पण येऊ शकते। तरी मित्रांनो, जाहिरात येण्यासाठी आणखी 2 ते 3 महिने लागू शकते, म्हणजे जुलै महिन्यामध्ये ही जाहिरात येऊ शकते। कारण 2023 मध्ये जून जुलैमध्ये जाहिरात आलेली होती, यावेळेस पण जून जुलैमध्ये जाहिरात येण्याची शक्यता आहे। या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। तर 70,000 मेगा भरती 2026 याचा 8वा व्हिडिओ कोणता असणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ महत्त्वाचा शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।